हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर काल निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम झाला होता. मुंबई, महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो शिवसैनिकांचा महासागर शिवतीर्थावर लोटला होता. लाडक्या साहेबांच्या आठवणींना उजाळा देत समस्त हिंदू, निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेना प्रेमी आणि आबालवृद्ध नागरिक स्मृतिस्थळावर पुष्पार्पण करून नतमस्तक झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, दक्षिण मध्य मुंबई खासदार अनिल देसाई यांनीही स्मृतिस्थळावर बाळासाहेबांच्या तसबिरीवर चाफ्याची फुले वाहून बाळासाहेबांना वंदन केले. यावेळी शिवसेना प्रमुखांच्या जयघोषाने स्मृतिस्थळाचा परिसर दुमदुमला होता. आज सगळ्यात मोठा फरक माध्यमाने आणि हे संपूर्ण मुंबई महाराष्ट्र आदर्श आचारसंहितेचा भंग केला. त्यांचा निपटारा त्या वेळेला व्हायला पाहिजे, परंतु तो झालेला आणि गेलेल्या अशा निवडणूक आयोग त्यांचं जे कर्तव्य आहे त्या दरम्यान ते करत का नाही आहे हा सुद्धा लोकांच्या बाजूने, नागरिकांच्या आणि मतदार विचार केला. जसं आता माध्यमातून विचारलंय, तुम्हालाही कल्पना आहे की त्या तक्रारींबद्दल आणि निवडणूक आयोगाचं हे सगळ्यात प्रथम कर्तव्य असताना निवडणूक आयोग का करत नाही हा सुद्धा लोकांसमोर आलेला प्रश्न आहे. त्याचा अर्थ निवडणूक ही स्वच्छ आणि निर्भय वातावरणामध्ये घेण्याचं फ्री अँड फेअर इलेक्शन हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्यापासून निवडणूक आयोग कुठेतरी मुंबई का हा प्रश्न कसा आपला आपण विचारलाय त्याप्रमाणे म्हणायचे आणि नाहीतर त्यांनी त्या तक्रारींचा निवारा केला. या आदर्श आचारसंहितेचा सरळ मुद्दा हा भंग केल्याचे त्यांचं म्हणणं आहे की कसं याच्या काळामध्ये जैविक मंत्र दिलं त्यामुळे काय एक्झॅक्टली पाहिलं लोकसभेमध्ये अनेक वेळा आपल्या पक्षाकडून तक्रार करण्यात या बाबतीमध्ये निर्मळ उत्तर अशा प्रकारची त्यांनी अर्थात सोयी सुविधा वगैरे जातील व्यवस्थित लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीला याच खोटारडेपणाला किंवा बहुमत जो न्याय दिला हे दाखवून दिलं की तुमची जागा काय आहे. 48 जागांपैकी 21 जागा या महाराष्ट्र जागा लोकांनी निवडून दिला, मतदारांनी निवडून दिला. हे झालं ते लोकांना मान्य नव्हतं. या लोकशाहीचा वैभव आपण त्याच्यामध्ये अशा लोकशाहीच्या प्रमुख मूल्यांची ही लोकांनी पाहिला. असाच न्याय या महाराष्ट्रात नितीन गडकरी या गोष्टी फक्त राजकारण या गोष्टींचं समाजावर संस्कार होतो. सामाजिक या सामाजिक दूरगामी परिणाम असतात अशा गोष्टी असतात. ते बोलणं स्वाभाविक असतं आणि राजकारणाचं नितीन गडकरी यांनी एकीकडे सत्तापक्ष पक्षाची ज्यांच्याकडे बहुमत असतं त्याच्याकडे पक्ष आणि चिन्ह असतं चिन्ह म्हणा निकाल लागला त्यावर टीका करताय असं
दिवसाच्या तुझं पॉईंट कार्यक्रमात मुख्यमंत्री होणार. त्यांनी त्यांची कारण मीमांसा देताना या गोष्टीचा आधार ते घेतीलच. आज सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने हा प्रश्न प्रलंबित राहिलाय. ह्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया सरन्यायाधीशांनी इथे विधानसभेचे अध्यक्ष यांनी निकाल हा 31 डिसेंबर 2023 द्यावा, तो त्यांनी 10 जानेवारीला दिला, एक शेवटची मुदत लागून. त्यानंतर मला त्याचं कारणच हे होतं की 31 डिसेंबर पर्यंत मला द्या, कारण मला हे लांबायचं नाहीये, याच्यावर मला निकाल द्यायचा आहे असं न्यायाधीशांचं त्यावेळेचं ते उत्तर होतं. त्याच्यानंतर 10 जानेवारी नंतर नोव्हेंबर 18 त्याच्यावर सुनावणी सुरू. हेच सगळं मोठं उदाहरण आहे की कशा रीतीने या संस्था या सगळ्या ऑथॉरिटीज यांच्यावर लोकशाहीची मदार का अशा रीतीने होत आहे. कारण बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी सर्वोच्च न्यायालयाला मर्यादा असतात. या सर्व सर्वोच्च न्यायालयाचा मान राखून हा सर्वसाधारण माणसाला पडलेला ते जे बालपणी किंवा आपल्याला एक संस्कार त्याच्यामध्ये आपण लहानपणापासून शहाण्याने पण त्याचा काय काय घ्यावं. सर्वसाधारण अपेक्षा असते की जर मला न्याय मिळतो तर मला न्यायालय मिळेल, तर त्या न्यायालयात न्याय आणि लोकशाहीचा हा असा महत्वाचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा नव्हे तर देशामध्ये संपूर्ण एकंदरीत लोकशाहीला एक चॅलेंज आव्हान असतो तो निरंतर आतापर्यंत राहिला. येणाऱ्या काळामध्ये परंतु त्याच्या आडून जर म्हणत असेल की बहुमत आणि तर ते कसं होत आहे काय आहे हे आपण मानलेलं आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.